काय प्रथमतः आपलं लोकशाहीचा चौथा स्तंभ व सांगव न्यूज आपण या ठिकाणी तमारा हाऊसिंग सोसायटीच्या ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला आहे, जो हरी कटरिया नावाचा जो बिल्डर आहे, त्यांनी यांना डोळ्यामध्ये दुर्फेक करून यांची दिशाभूल करून यांच्यावरती जी आज रस्त्यावरती बसण्याची वेळ आली, त्याला वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल आपले प्रथम स्वागत करतो आणि तमारा हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांना आपण सहकार्य केलं त्याबद्दल आपले धन्यवाद देतो। आज या ठिकाणी बघताय तुम्ही की आंदोलनाचा 8वा दिवस आहे। आंदोलन या ठिकाणी अशासाठी केलेलं आहे की या नागरिकांना हरी कटरिया नावाच्या बिल्डरने दाखवली परिस्थिती पहिले वेगळी आणि आता प्रत्यक्षात परिस्थिती आहे वेगळी। त्यांना जाताना दाखवलं की इन गेट आउट गेट असे 2 गेट, आता फक्त एकच रस्ता त्यांचा चालू आहे। STP प्लांट त्यांच्या समोर केला आहे, त्याचा इतका वास दुर्गंधी येते की इथले ज्येष्ठ नागरिक लहान मुले आजारी पडत आहेत। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधित ठेकेदाराला पाठराखण करणारी मंडळी ही महापालिकेतले अधिकारी आहेत। हे अधिकारी मॅनेज होऊन त्या ठिकाणी पैसे खाऊन मालामाल झाले आणि पाहिजे तसे या ठिकाणी त्यांनी फेरफार केलेले आहेत। पाहिजे तसा प्लॅन चेंज केलेला आहे, पाहिजे तसा प्लॅन मनमानी रिवाइज केलेला आहे। तो प्लॅन आम्ही आणून काढणार आणि या ठिकाणी मी तुम्हाला असे सांगतो की या वार्डाचे प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक आदरणीय सागर भाऊ कोकणे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही त्यांची वेळ घेतलेली आहे। त्या ठिकाणी जाऊन सदर रिवाइज प्लॅन हा कॅन्सल करायला लावून पूर्वी ज्या पद्धतीचा प्लॅन होता त्याच पद्धतीने या नागरिकांना सर्व सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।